अर्थात एक युवा उद्योजक पुढे येते आणि एकंदरीत आपण बघत असाल तर विविध लोकोपयोगी उपक्रमांचं आयोजन नेहमीच त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून केलं जात आहे. आज खरं तर शिवराज्याभिषेक दिन असताना महाराज काय होतं हे कळण्यासाठी एक पुस्तकाचं वाटप केलं जातं. काय सांगाल या उपक्रमासंदर्भात? मी प्रथम सगळ्यांना आजच्या शुभ दिनाच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय. सगळ्यांनीच आज खऱ्या अर्थाने शिवरायांचं एक चांगल्या प्रकारचं वंदन करून स्वागत करावं अशी मी सगळ्या जनतेला आव्हान करतो. निमेशनी खूप चांगल्या प्रकारचे उपक्रम, केवळ आजचा उपक्रम नाही, गेल्या 6 महिन्यापासून एखाद्या झपाटलेल्या पद्धतीने दोघं नवरा बायको एक मनापासून सामाजिक बांधिलकी घेऊन काम करतात. कुठलाही हेतू न ठेवता चांगल्या प्रकारचं सामाजिक बांधिलकी घेऊन काम करतात. त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. आजच्या दिवसाला त्याने अजूनही एक चांगला विचार दिलाय की शिवचरित्र हे खऱ्या अर्थाने त्याने मुलांच्या पर्यंत पोहोचवण्याचा एक चांगला उपक्रम. छत्री कोणीतरी देतंय, पुस्तकं वाया कोणी देतंय, पण हे शिवचरित्राचा विचार आणि आज राज्याभिषेकाच्या दिवशी मुलांच्या हातात पडणं हा त्याचा दूरदृष्टी असलेला विचार खऱ्या अर्थाने कौतुक करण्यासारखं आहे. मी निमेशला मनापासून शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाचं नियोजन खूप चांगलं केलंय, त्याच्याबद्दल अभिनंदन करतो. अर्थात विद्यार्थ्यांच्या हाती ज्ञानाची शिबिरं दिली. आज आमदार साहेब स्वतः सुद्धा उपस्थित होते. तुम्हाला आशीर्वाद देत काय सांगाल? खरं तर हा कार्यक्रम करण्यामागचा मुख्य उद्देश हेच आहे की शैक्षणिक साहित्य वाटप आपण करतो, म्हणजे शिक्षणासाठी आपण प्रोत्साहन देतो, परंतु आता शिक्षणासोबत संस्कार होणं देखील काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज घरोघरी पोहोचणं आणि विद्यार्थ्यांना त्यांचा संपूर्ण कार्यकाळ माहीत असणं हाच एक मुख्य माझा उद्देश होता. आणि कुठेतरी मी बघतोय की खूप चांगला प्रतिसाद आमच्या या लोकांनी, विद्यार्थ्यांनी दिले. सकाळी 10 वाजल्यापासून विद्यार्थी इथे येऊन थांबलेले आहेत आणि आम्ही सर्वांना आवाहन केलं की रोज 2 पानं जरी किमान वाचली जातील तर आमचं शिवचरित्र असं आहे की 2.5 महिन्यामध्ये संपूर्ण वाचून होईल. आणि त्या 2.5 महिन्यानंतर ते पुस्तक वाचून झाल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याच्या ज्या बालमनावर जो त्याचे संस्कार होणार आहेत, खरंच आम्हाला याचा अभिमान वाटेल. शिवाजी महाराज कळणं सर्वांना फार महत्वाचं आहे.